सर्वांना काही ना काहीतरी दिलं. मदारी समोर बसलेला होता. राजांचं लक्ष मदारीकडे गेलं आणि माझ्या लेकीनं राजा राजा मदारीकडे बघून म्हणतात कसं, मदारी बोल, मदारी बोल, काय हवं तुला, काय हवं तुला. बघा निष्ठा कशी असते. शिवा देवा या व्याख्यानामध्ये मला हे सांगायचं आहे, हे विचार आम्ही घेतले का, ही भावना आमच्यापर्यंत पोहोचली का. राजा मदारीला म्हणतात, मदारी बोल तुला काय हवाय. त्यावेळेला मदारीनं हंबरडा फोडला, हंबरडा फोडला. राजा काय नाही दिलं तुम्ही आम्हाला, काय नाही दिलं तुम्ही आम्हाला. त्यावेळेला माझा राजा म्हणतो, मदारी मला तुला काहीतरी द्यायचं आहे, बोल बोल तुला काय हवं बोल, आज मी देणार आहे मदारी. त्यावेळेला माझा मदारी म्हणतो, राजा भंगी समाजातला मी एक पोरगा, राजा ज्या वेळेला तुम्हाला जातीमध्ये वाटलं जातं त्यावेळेला राजा अस्पृश्यतेने पिछाडलेले आम्ही लोक या भंगी समाजातल्या पोराला ज्या वेळेला समाज गावामध्ये घेत नव्हता त्यावेळेला राजा आपण आम्हाला राजवाड्यामध्ये घेतलं. राज अस्पृश्यतेच्या भिंती सगळ्या आपण पाडून टाकलं, उच्च नीच पायाखाली काढलीत राज. आणि या मदारीला फक्त राजवाड्यामध्येच नाही, राज आपण आपल्या काळजामध्ये ठेवलं. राज अजून काय मागू मी आपल्याला. राज ज्या वेळेला हा समाज आमची सावली पडून घेत नव्हता, राज ज्या वेळेला हा समाज आमची सावली आपल्या अंगावरती पडून घेत नव्हता, राज त्यावेळेला आपण सावली सारखं आपल्या बरोबर आम्हाला ठेवलं. राज काय मागू. संपूर्ण विश्वाला एकतेचा संदेश देणारा जगातला पहिला राजा ज्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी राजा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. त्यावेळेला माझा राजा म्हणतो, मदारी अरे औरंगजेबाच्या कैदेमध्ये असताना जर तू आमच्या बरोबर नसतास तर तुझ्या राजाचा इतिहास आग्र्यामध्ये संपला असता, तुझ्या राजाचा इतिहास आग्र्यामध्ये संपला असता. अरे तू होतास म्हणून आम्ही स्वराज्यामध्ये परत आलो. त्यावेळेला माझा मदारी सांगतो, राजा जे आम्ही मागल ते आपण देणार का, जे आम्ही मागल ते आपण देणार का. राजा म्हणाले, मागून तर बघ मदारी. त्यावेळेला माझा मदारी म्हणतो, राज ज्या पद्धतीनं मी आपल्या गादीची सेवा केली अगदी त्याच पद्धतीनं माझ्या वंशजांना आपल्या गादीची संधी करण्याची सेवा मिळावी, बस एवढंच मला हवं. राजाने हंबाडा फोडला. मदारी मागून काय मागितलंस रे. आणि आज मला कळालं तुझ्या राजाचा राज्याभिषेक का झाला. आज मला कळालं, अरे या अफजलखानासारख्या बलाढ्य सरदाराला आम्ही का संपवलं. अरे शाहिस्तेखानाची बोटं आम्ही का तोडली आणि आग्र्यामधून आमची सुटका का झाली. कारण तुझ्यासारखे एकनिष्ठ मावळे या राजा बरोबर होते म्हणून हे शक्य झालं. अरे मी कुठल्या जातीचा नाही, मी कुठल्या धर्माचा नाही, मी बहुजनांचा आहे. या स्वराज्यामध्ये राहणारा प्रत्येक मावळा हा आमचा आहे. मग तो कोणत्या धर्माचा आहे हे आम्हाला माहित नाही. आणि या स्वराज्याकडे तिरक्या नजरेने बघणारा प्रत्येक आमचा शत्रू आहे. मग त्याची गाई केली जाणार नाही. आणि वयाच्या 16व्या वर्षी माझ्या लेकीनं माझ्या राजानं हे सिद्ध करून दाखवलं.
राजाच्या पाटलाचे पाय तोडून माझ्या राजानं सिद्ध केलं स्वराज्यामधली प्रत्येक स्त्री ही आम्हाला आमच्या आईसारखी आहे, आमच्या बहिणीसारखी आहे. बस म्हणून माझ्या तरुणानं मी तुम्हाला सांगतो, राजांचा हा आदर्श फक्त इथून घेऊन जा. अरे मैत्रीण पाहिजे का तर मैत्रीण पाहिजे, मैत्रीण पाहिजे का तर मैत्रीण पाहिजे, मैत्रिणीनं मित्र पाहिजे का आयुष्यात तर मित्र पाहिजे. लक्षात घ्या. पण इथं छत्रपती शिवाजी राजांचे संस्कार जिवंत पाहिजे. ज्या विश्वासावर तुझी मैत्रीण तुझ्या बरोबर आलेली असते त्याच विश्वासानं ती घरापर्यंत गेली पाहिजे. ही तुझी जबाबदारी आहे. लक्षात घे. त्यासाठी तुला रक्ताचा अभिषेक घालावा लागला तरी चालेल, पण ज्या विश्वासावरती तुझी पोर ही पोर तुझ्या बरोबर आलेली असते त्याच विश्वासानं ती परत घरात गेली पाहिजे. आणि अशा विश्वासू पोराबरोबरच आपली सुद्धा मैत्री असली पाहिजे. ही सुद्धा आपली जिम्मेदारी आहे.